काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्यकरंडक स्पर्धा 2025 यासाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे। त्या कवितेची सुरुवात एका चारोळीने करतो की प्रत्येकालाच लिहायचं आहे प्रेमावर, मी थोडं मागे येतो आणि वडील काय असतात यावरही थोडं लिहितो। तर कवितेचं शीर्षक आहे तो जो कधी बोलत नाही। माझ्या पेनाच्या शाईत असते त्यांची सावली, माझ्या पेनाच्या शाईत असते त्यांची सावली, शब्दांमध्ये उमटतात त्यांची पाऊलवाट, ओळींमध्ये झळकती त्यांची शांत शक्ती आणि अर्थामध्ये लपलेला असतो त्यांचा स्वाभिमान। माझ्या प्रत्येक कवितेत असतो वडिलांचा हात, माझ्या प्रत्येक कवितेत असतो वडिलांचा हात, मूक आधार देणारा पण भक्कम। कधी शब्दांमधून तो हात फिरतो डोक्यावर, कधी शब्दांमधून तो हात फिरतो माझ्या डोक्यावर, तर कधी ओळींच्या अंतरात बसतो तो कणखर। माझ्या विचारांच्या प्रत्येक वळणावर असतो त्यांचा सल्ला, माझ्या विचारांच्या प्रत्येक ओळीवर असतो त्यांचा सल्ला। शब्द सुचत नसतात पण मनात असतो त्यांचा दणदणीत पाऊस। कधी थकतो मी, कधी गडबडतोही मी, तेव्हा त्यांच्या शांत डोळ्यातून मिळतं मला सावरायचं बळ। शब्दांच्या गाभाऱ्यात बसलेलं असतं त्यांचं शांतचं अस्तित्व। ते दिसत नाहीत पण प्रत्येक ओळ त्यांच्या सावलीतूनच जाते, ते दिसत नाहीत पण प्रत्येक ओळ त्यांच्या सावलीतूनच जाते। म्हणूनच मी म्हणतो मी एक कवी असाही की जो फक्त वडिलांना कविता करतो। अश्रू आले तरी ते कधी ढळत नाहीत, अश्रू आले तरी ते कधी ढळत नाहीत, शब्दांचे पांघरून घेऊन उभा राहतो। आणि मी म्हणतो मी एक कवी असाही की जो फक्त वडिलांवर कविता करतो, आणि मी म्हणतो एक कवी असाही की जो फक्त वडिलांवर कविता करतो।